नमस्कार, मी तन्मय टिल्लू. पुढच्या 15 मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा. सुरुवात करूयात महावेगवान घडामोडींना. सेना भाजपमधला युतीचा तिढा अजूनही कायम आहे. त्यामुळे विधानसभासारखीच मुंबई महापालिकेतही युती तुटण्याच्या मार्गावर दिसते. भाजपनं 114 जागांची यादी समोर ठेवली आहे, पण सेनेनं मात्र 60 जागांचाच प्रस्ताव ठेवला. एवढ्या जागांवर चर्चा होऊ शकत नाही. त्यामुळे आता हा निर्णय मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेच घेतील हे स्पष्ट झालंय. भोकने वाले कुत्ते कभी काटते नहीं अशा शब्दात रामदास कदम यांनी भाजप नेते आशिष शेलार आणि किरीट सोमय्यांवर टीका केली आहे. मुंबई अध्यक्ष आणि काही कार्यकर्ते शिवसेनेवर भुंकतात असा टोला कदम यांनी लगावलाय. भाजपसोबत युती नकोच अशी मागणी देखील उद्धव ठाकरेंकडे ते करणार आहेत. मुंबई भाजपची मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी 512 उमेदवारांची यादी तयार झाली आहे. निवडणूक समितीची 3 दिवस 20 तास बैठक घेऊन 512 नावं वॉर्डनिहाय चर्चा करून यादी तयार करण्यात आली आहे. पुढील अंतिम यादी तयार करण्याचे अधिकार आता मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांना समितीने दिले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, काय बोलताय तुम्ही असं विचारायची आता वेळ आली आहे. कारण राज्यात दुष्काळ नसताना गेल्या वर्षी तब्बल 4200 कोटींची मदत आणली असा दावा करतानाच मनमोहन सिंग पंतप्रधान असताना भ्रष्टाचारी देशाचे पंतप्रधान अशी प्रतिमा तयार झाली होती. ती प्रतिमा मोदींमुळे बदलली असा दावाही दानवेंनी केलाय. ठाण्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे, पण जागा वाटपाचा फॉर्म्युला मात्र अजूनही ठरलेला नाहीये. या संदर्भात जितेंद्र आव्हाड तसंच नारायण राणे यांच्यात बैठकही पार पडली. काँग्रेसला ठाण्यात जेवढ्या जागा पाहिजेत तेवढ्या राष्ट्रवादीने दिल्या आहेत असं नारायण राणेंनी स्पष्ट केलंय. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठं खिंडार पडलंय. मनसेच्या उपाध्यक्ष असलेल्या वीणा भागवत यांनी शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केलाय. अखेर 114 दिवसांनी भारतीय जवान चंदू चव्हाण यांची पाकिस्तानकडून सुटका करण्यात आली आहे. भारतानं पाकिस्तान विरोधात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या कारवाईनंतर चंदू चव्हाण हे नजरचुकीनं पाकिस्तानात पोहोचले होते. 29 सप्टेंबर 2016 पासून ते पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात आहेत. 27 राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत असणाऱ्या चंदू चव्हाणांच्या सुटकेनंतर देशभरात जल्लोष साजरा होतोय. दरम्यान चंदू चव्हाण यांच्या सुटकेची माहिती मिळताच चंदू चव्हाण यांच्या गावी जल्लोष साजरा केला जातोय. गावकऱ्यांनी मिठाई वाटून एकमेकांचं तोंड गोड केलंय. चंदू चव्हाणांच्या गावी जल्लोष साजरा होतोय. तामिळनाडूमध्ये जल्लीकट्टूवरच्या बंदी विरोधात रान पेटले. सर्वसामान्य रस्त्यावर उतरले, पण त्यांच्या साथीला राजकीय नेते तसंच अभिनेते आणि सेलिब्रिटी मैदानात उतरले. पण बैलगाडा शर्यतीचं काय असा प्रश्न राज्यातल्या शेतकऱ्यांना पडलाय. त्यासाठी संतप्त शेतकरी आता रस्त्यावर उतरलेत. पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी तसंच बैलगाडा संघटनांनी पुणे नाशिक महामार्ग रोखून धरला. बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरलेत. जल्लीकट्टूवरून तामिळनाडू पेटल्यानं याची दखल केंद्रानंही घेतली आहे. तामिळनाडू चिघळलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कायदे मंत्रालयानं जल्लीकट्टू अध्यादेशाला काही बदलांसह मंजुरी दिली आहे. हा अध्यादेश अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवला जाईल. त्यामुळे आता राष्ट्रपतींच्या शिक्कामोर्तबाची प्रतीक्षा आहे. राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा अशी मागणी शिवसेनेनं पत्राद्वारे केंद्र सरकारकडे केली आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी करण्यात आली आहे. 5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. तसंच ज्येष्ठ नागरिकांना व्याज मर्यादा 10% करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. सध्याच्या केंद्र सरकारमध्ये फक्त नरेंद्र मोदी हेच नाव ब्रँड म्हणून चालत असल्याची टीका माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदेंनी केली आहे. तसंच राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचा फोटो जाहिरातीत वापरताना कोड ऑफ कंडक्ट असतो. दोन्ही कार्यालयांकडून मान्यता मिळाल्याशिवाय कोणत्याही जाहिरातीत फोटो छापता येत नाही. त्यामुळे फोटो छापल्याचं माहीत नाही असं सांगत मोदी खोटं बोलतात असल्याचा आरोप सुशील कुमार शिंदेंनी केला आहे. बुलढाण्यात खामगाव तालुक्यातील मांटरगावमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं कर्जमुक्ती मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यादरम्यान राजू शेट्टी यांनी भाजपचा समाचार घेतलाय. उद्योगपतींचे कर्ज माफ करणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणं शक्य नसून आता कर्जमुक्तीसाठी स्वाभिमानी लाखो शेतकऱ्यांसह कोर्टात जाणार आहे. शेतकऱ्यांचा विरोध कोणी करत असेल तर त्यांची जागा येत्या निवडणुकीत आम्ही दाखवून देऊ अशी धमकीच राजू शेट्टींनी सरकारला दिली आहे.
मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग होऊ देणार नाही असा पवित्र शेतकऱ्यांचा माजी मंत्री सुबोध सावजींनी घेतलाय। बुलढाण्यात समृद्धी महामार्गाविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरलेत। महामार्गासाठी 1 इंच देखील जागा देणार नाही असा पवित्रा आता शेतकऱ्यांनी घेतलाय। राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहामध्ये नागपूर आरटीओनं ड्रिंक अँड ड्राईव्हच्या प्रकरणात 605 लोकांचं लायसन्स 3 महिन्यांकरता सस्पेंड केलंय। मात्र सस्पेंड केलेले चालक गाडी चालवतात का यावर लक्ष ठेवण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाहीये। त्यामुळे मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात मोहीम राबवली आहे। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी तपास करणाऱ्या सीबीआयला मुंबई उच्च न्यायालयानं शुक्रवारी पुन्हा एकदा फटकारलाय। इंग्लंडमधील स्कॉटलंड यार्ड पोलिसांकडून तेथील न्याय वैद्यक प्रयोगशाळेमार्फत बॅलिस्टिक अहवाल मिळवण्यासाठी जवळपास 9-10 महिन्यांहून अधिक काळ घेतल्यानंतर आता तसा अहवाल मिळू शकणार नाही अशी भूमिका सीबीआयनं मांडल्यानं न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। अमरावतीमध्ये एका महिलेच्या सासरच्या मंडळींनी तिच्या संमतीविरुद्ध तिचा गर्भपात केलाय। याआधीही तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता। या घटनेनंतर त्या महिलेनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून तिच्या सासरच्या माणसांची चौकशी सुरू आहे। मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। खेड तालुक्यातील मुलींना छेडछाडीचा त्रास सहन करावा लागतोय। गेल्या अनेक दिवसांपासून रोड रोमिओ आणि गुंडांचा त्रास सहन करून या मुली प्रवास करतायत। खेड येथे महाविद्यालय नसल्यानं येथील मुला-मुलींना उच्च शिक्षणासाठी राजगुरुनगर येथे जावं लागतं। मात्र बसची संख्या कमी असल्यानं गर्दीचा फायदा घेत रोड रोमिओ या मुलींना बसमध्ये धक्काबुक्की करतात। भंडारात एका जन्मदात्या आईनं 20,000 मुलीला विकून लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांना अटक केली असून 4 दिवसांपूर्वी हा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी पीडित मुलगी अल्पवयीन आहे। पीडित मुलीच्या तक्रारीवरून 8ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। भाईंदरमध्ये 44 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। भाजप नगरसेवक अनिल भोसलेवर हा गुन्हा दाखल झाला असून 4 वर्ष या महिलेवर अत्याचार करत असल्याचं समजतंय। या नगरसेविकाच्या दमदाटी आणि अति त्रासाला कंटाळून महिलेनं पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे। साताऱ्यातील उमरटच्या निवासी आश्रमशाळेत अल्पवयीन मुलींचा विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। आश्रमशाळेतील शिक्षकानंच या विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचं समोर आलंय। या प्रकरणी आरोपी शिक्षक गोपणेला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून यात आणखी कोणी शिक्षक सहभागी आहे का याचा पोलीस तपास करतायत। नाशिकमध्ये नुकत्याच शिवसेनेत प्रवेश केलेल्या सुरेंद्र शेजवळ या कार्यकर्त्याचा खून केल्याची घटना घडली आहे। नाशिक रोड येथील त्रिवेणी पार्कमध्ये रात्री 10 वाजता अज्ञातांनी केलेल्या हल्ल्यात शेजवळचा मृत्यू झालाय। नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी शेजवळ हा सेनेचा संभाव्य उमेदवार असल्याची माहिती आहे। लुधियानात अत्यंत अमानुष घटना घडली आहे। एका 8 वर्षीय मुलाची हत्या करून त्याचे मांस खाल्ल्याची आणि रक्त प्यायल्याची निर्घृण घटना समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलाला अटक केली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार दीपू कुमार असं मृत मुलाचं नाव आहे। महागाईच्या काळात शिर्डीच्या साईबाबांचा लाडू प्रसादी महाग झालाय। या प्रसादाचे नवे दर 1 जानेवारीपासून लागू करण्यात आले। 20 रुपयांचं लाडूचे पॅकेट आता 25 रुपयांना मिळणार आहे। या पॅकेटची किंमत अगदी 10 रुपयांपासून 20 रुपयांपर्यंत आणली होती। मात्र आता हेच पॅकेट 25 रुपयांना मिळू लागलंय। सांगलीत साडीवर राजमुद्रेचा आणि गांधीजींचा फोटो लावून अपमान केला जात असल्याचं पाहायला मिळतंय। सुरतमधून या साड्या विक्रीसाठी आणल्या जातात। या साडीवर वरती खालती राजमुद्रा छापण्यात आली आहे। त्यामुळे अशी साडी परिधान केल्यावर राजमुद्रा पायाशी येत असल्याचं दिसून येत आहे। त्याचबरोबर 2000च्या नोटाही छापण्यात आल्यात आणि त्याची विक्री चांगली होत असल्याचं विक्रेते सांगतात। जय वाघाला बेपत्ता होऊन 9 महिने पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणानं त्यांची दखल घेतली आहे। जय वाघाच्या मृत्यूची शंका व्यक्त करण्यात आल्यानं केंद्राने चौकशी समिती गठीत केली आहे। राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाला जाग आली आहे आणि त्यांनी 3 सदस्यीय पथक नागपुरात चौकशीसाठी पाठवली आहे। भारतीय नौदलातल्या ताफ्यातील विमानवाहू युद्धनौका INS विक्रमादित्यवर आता ATM मशीन उपलब्ध होणार आहे। नौदलाच्या युद्धनौकांवर अशा प्रकारचे ATM मशीन बसवण्याची ही पहिलीच वेळ आहे।
मुंबई महापालिकेतर्फे जन्म मृत्यूचे दाखले आता ऑनलाईन उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमांतर्गत सुमारे 80 लाख दाखले ऑनलाईन उपलब्ध झाले आहेत। मुंबईत 1988 नंतर झालेल्या मृत्यूचे तसेच 1990 पासून झालेल्या जन्मांचे दाखले ऑनलाईन मिळणार आहेत। मुंबई महानगर प्रदेशामध्ये 14% घरे रिक्त आहेत, मात्र ती खरेदीसाठी उपलब्ध नाही आहेत। सट्टेबाजांनी या घरांमध्ये गुंतवणूक केल्यामुळे स्थावर मालमत्ता बाजारावर परिणाम झाल्याचं वास्तव समोर आलंय। ही घरे बाजारात उपलब्ध करण्यासाठी धोरणाची गरज प्रतिपादित करण्यात आली आहे। रहिवासी गाळ्यांचा अन्य कारणांसाठी वापर होण्याचे प्रमाण वाढल्याची बाबही यातून समोर आली आहे। देखभाल आणि दुरुस्तीसाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेच्या मार्गावर शेलू ते कर्जत आणि कल्याण ते टिटवाळा दरम्यान मेगा ब्लॉक असल्याचं लांब पल्ल्याच्या गाड्यांबरोबर लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत। या कारणानं रविवारी कल्याणच्या पुढचा प्रवास कटकटीचा ठरणार आहे। बेस्टच्या वीज मीटरमध्ये फेरफार करून विजेची चोरी करणाऱ्यांना बेस्टच्या दक्षता पथकानं लक्ष केलंय। अँटॉप हिल जे मार्ग परिसरातील सुमारे 27 लाखांची वीज चोरी उघडकीस आणण्यात पथकास यश आलंय। दक्षता पथकाचे प्रमुख RJ सिंग यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। देशातील महत्त्वाच्या मोठ्या 91 जलाशयातील पाणीसाठ्यात घट झाली आहे। या जलाशयांमध्ये गुरुवारपर्यंत 82 अब्ज घनफूट पाणीसाठा शिल्लक होता। जलाशयांच्या एकूण साठवण क्षमतेच्या 53% पाणीसाठा आहे, अशी माहिती केंद्रीय जल आयोगाने दिली आहे। मागील आठवड्यात 91 जलाशयांमध्ये 85 अब्ज घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे। मुंबईतील विविध विभागांमध्ये 24 तास पाणीपुरवठा करण्याचे महापालिकेचे आश्वासन मुलुंड, भांडूप आणि घाटकोपर पूर्वेकडचा काही भाग वगळता पाण्यात गेलाय। मुंबईतील सर्व भागात 24 तास पाणी पुरवठ्यासाठी पालिकेनं शहरातील पाणीपुरवठा, जलवाहिनी आणि पाणी वितरण व्यवस्थेचे सर्वेक्षण मागील वर्षी सुरू केलंय, मात्र ते अद्याप पूर्ण न झाल्यानं 24 तास पाण्याचं स्वप्न मृगजळच ठरलंय। मुंबई पुणे द्रुतगती मार्गामुळे मुंबई पुणे अंतर 3-3.5 तासांचं झालं, मात्र अतिवेग आणि मानवी चुकांमुळे हा मार्ग मृत्यूचा सापळा बनलाय। या मार्गावरील रायगड जिल्हा पोलीस दूरक्षेत्र हद्दीत 2016 मध्ये 131 अपघात झाले, तर 6 वर्षात या महामार्गावर 1278 अपघातांची नोंद करण्यात आली आहे। शहरातील 250 बेवारस वाहने नवी मुंबई महापालिकेनं जप्त करून भंगारात काढली आहे। या वाहनांची रवानगी तुर्भे येथील क्षेपणभूमीवर करण्यात आली आहे। अशा वाहनांची संख्या जास्त असल्यानं ती ठेवण्यासाठी पालिकेकडे जागा नाहीये। वाहने जप्त करण्यापूर्वी पालिकेने या वाहनांवर रीतसर 7 दिवसात वाहनं हटवण्याची नोटीस लावली होती, मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्यानं वाहनं हटवण्यात आली आहेत। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी आणि फळ मार्केटमधील गांजा विक्री बंद झाली असली तरी अवैध गुटखा विक्री मात्र सुरूच आहे। रोज किमान 100 किलो गुटखा या परिसरात आणि येथून शहरभर वितरित केला जातोय। पोलीस, MPSC आणि अन्न औषध प्रशासनाच्या वरदहस्तामुळे कष्टकरी कामगारांना व्यसनांच्या जाळ्यात अडकवलं जात आहे। रेडी नेक्टरमधील दराच्या 20% रक्कम भरल्यास पिंपरी चिंचवड औद्योगिक वसाहतीतील प्लॉटचा वापर निवासी इमारतींसाठी करण्यास राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे। त्यामुळे औद्योगिक वसाहतींमध्ये उंच इमारती उभारण्याचा मार्ग मोकळा झालाय। पिंपरी चिंचवड येथील औद्योगिक वसाहतींसाठी राज्य सरकारकडून हा विशेष निर्णय घेण्यात आला आहे। पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये वेब बेस्ड प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी 27 जानेवारीपर्यंत वाहन नोंदणी विषयक सर्व कामे स्थगित करण्यात आली आहेत। मात्र लायसन्स विभागातील सर्व कामे नियमितपणे सुरू राहणार आहेत। या बदलाची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी केले आहे। पुणे शहराच्या मध्यवस्तीत वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि पार्किंगसाठी उपलब्ध जागेची कमतरता दूर करण्याच्या दृष्टीनं विविध जागा पालिका ताब्यात घेत आहेत। हे पार्किंग विकसित करण्याचे अधिकार पुणे आयुक्तांना देण्यात आले आहेत। तसंच राज्य सरकारच्या पूर्व परवानगीने बहुमजली पार्किंगची सुविधा निर्माण करण्याची मुभा आता देण्यात आली आहे। दुधाच्या पिशवीवर कूलिंगच्या नावाखाली 1 रुपया जादा आकारला जातो, तर कधी कोल्ड्रिंकच्या बाटलीवर 2 रुपये उकळले जातात। या कारणांसाठीच एप्रिल ते डिसेंबर 2016 या 8 महिन्यात छोट्या विक्रेत्यांकडून तब्बल 20 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। वैध मापनशास्त्र विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे।
गेल्या काही दिवसात सर्व प्रकारच्या डाळींचे भाव निम्म्यावर आलेत. दिवाळीपूर्वी 150 रुपये किलो असलेली तूर डाळ आता 80 रुपये किलोनं बाजारात उपलब्ध झाली आहे. तसंच मूग, उडीद आणि चणा डाळीचे भावही निम्म्याने घटलेत. तर साखरेच्या किमतीनं नागरिकांचे तोंड मात्र कडू होण्याची वेळ आली आहे. वाशी येथील एपीएमसीच्या घाऊक बाजारात होणारी साखरेची आवक घटली आहे. मागणी इतका पुरवठा होत नसल्यानं बाजारात साखरेचे दर वधारलेत. घाऊक बाजारात 37 ते 38 रुपये किलो दरानं मिळणारी साखर किरकोळ बाजारात 40 ते 45 रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. गेल्या 3-4 दिवसांपासून ढगाळ वातावरण होऊ लागल्यानं स्ट्रॉबेरी फळावर परिणाम होऊ लागलाय. वातावरणात बदल नाही झाल्यास कमी कालावधीत लहान आकाराची स्ट्रॉबेरी होऊन उत्पादनात वाढ होऊन दरात घट होण्याची शक्यता असल्याचं शेतकऱ्यांकडून सांगितलं जात आहे. नाशिक शहरातील दिवसागणिक बिकट बनलेला वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी वेगवेगळ्या 11 ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यास मान्यता मिळाली आहे. वाहतूक पोलिसांनी 21 ठिकाणी सिग्नलची गरज असल्याची बाब महापालिकेच्या निदर्शनास आणली. तसंच त्यापैकी 11 ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यास मान्यता मिळाली आहे. कोल्हापूर पालिकेनं बांधकाम परवानगी अधिक सुटसुटीत आणि स्पष्ट करण्यासाठी नगरविकास विभागानं पावलं टाकली आहेत. त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून बांधकाम परवाने ऑनलाईन देण्याचा प्रस्ताव असून कोल्हापुरात मार्च महिन्यापासून त्याची अंमलबजावणी केली जाईल. भारतीय डाकघरांची एकंदर रचनाच बदलत आहे. नवनवीन योजना आणून काळाप्रमाणे बदलण्याच्या शर्यतीत डाकघरही मागे नसून बँकिंगच्या क्षेत्रातही उतरत आहे. महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांच्या क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत पहिली इंडियन पोस्ट पेमेंट बँक औरंगाबादेतून सुरू झाली आहे. गेल्या जुलै महिन्यात कोकण आयुक्तांच्या संकल्पनेतून रायगड किल्ल्यावर 16,000 वृक्ष लागवडींची मोहीम राबवण्यात आली होती. मोठा गाजावाजा करून राबवण्यात आलेल्या मोहिमेचा पुरता फज्जा उडाल्याचं आता स्पष्ट झालंय. योग्य संगोपनाअभावी यातील 95% वृक्ष नष्ट झाली आहेत. जनधन बँक खातेधारकांसाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली पुढल्या 3 वर्षांपर्यंत 2 लाखांचा विमा विनामूल्य करण्याच्या विचारात आहेत. या निर्णयामुळे गरीब वर्गांची सामाजिक सुरक्षा अधिक मजबूत होऊ शकते. मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर अर्थमंत्री अर्थसंकल्पात याची घोषणा करण्याची शक्यता आहे. तामिळनाडूमध्ये जलीकट्टूच्या समर्थनार्थ जोरदार आंदोलन सुरू असताना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तामिळनाडूच्या समृद्ध संस्कृतीवर गर्व असल्याचं म्हटलंय. नागरिकांच्या सांस्कृतिक अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार येत आहेत. केंद्र सरकार तामिळनाडूच्या विकासासाठी कटिबद्ध आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून म्हटलंय. दुकाटी डिझेल कंपनीनं आता त्यांची नवी लिमिटेड एडिशन बाईक DY डिझेल सादर केली आहे. दुकाटी आणि डिझेल या 2 इटालियन कंपन्यांनी एकत्र येऊन सादर केलेली ही दुसरी बाईक आहे. या बाईकची किंमत सुमारे 15 लाख रुपये असून ती 17 एप्रिलपासून विक्रीसाठी उपलब्ध आहे. महाफास्टमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी तुम्ही बघत राहा जय महाराष्ट्र.